एकटीच खाल्लीस, मला वाढलीस, एकटीच खाल्लीस, मग घे घराकडेतले असं म्हणते बाई. या माणसाचा का करू मी आता? आता म्हणते मी दारू सोडलो, पण मला त्याच्यावर विश्वास काही बसे नाही. पण आता असो, शेवटी माझा नवराच हो. कसाही असेल तरी मलाच करावं लागेल. नवऱ्याच्या बायकोचा नवराच करेल, दुसरा कोणी करू शकते का? करेल का सांगा बरं तुम्ही? तरी नाही करू शकते, बायकोलाच करावं लागते सगळा काही. म्हणून आता कसाच राव माझा नवरा येऊ, मी आपल्या घराची साफसफाई करतो ना आता त्याची वाट पाहत येते बसून. काय सांगू बाई, सकाळचा गेला, काय सांगू करत आहेस तू? बापा हा स्टॅमिना येते. या घरामध्ये स्टॅमिना वाढवून तू करणार काय? कोणते दिवे लावणार आहे? मला दिवे नाही पाहिजे, मला फक्त माझ्या एकच वंशाचा दिवा पाहिजे. कसा भेटल तुले दिवा? काऊन नाही भेटल दिवा? दिवसभर ढोसला आणि रातभर झोपणार. मस्त दिवे लागतील का? का सांगायचं काम आहे बा तुला? नाही माझा दोष आहे का? नाही, माझा दोष आहे. दोघाचा दोष आहे. आ? दोघाचा दोष हो आहे. हो हो. जाऊ दे, चल रे. मी दारू सोडलो बरं. सोडलो. खरी सोडलास का? हो हो, का बरं मायच्या आत सोडलं म्हणून दारू? का मायची ज्ञान नाही खा, पण नाही का तापाच्या हिटरची शपथ घेऊन सांगतो. सोडलास दारू आता? हो? चंद्र सुंदर माझा नवरा एकच नंबर घे, दारू सोडला म्हणते. खातं, बापरे चंद्रू, माझा चंद्रू बाई. रातचे 2 फर वाचले असतील. रातचे 2 फरं आता संध्याकाळवरी वाचतील का? आता संध्याकाळ का सकाळ? सकाळ दिसते का दोरण तुझ्या? हवा जणी मला का म्हणा? नाही वा, अशा सहज गोष्टी निघल्या. कोणत्या? ते म्हणा अजी चंद्रकांतजी म्हणा, तुमची बायको म्हणा तुम्हाला हार देते म्हणा, आपण मास खातो. तिला काही लाथर बायका नाही मला तुला लाथर नाही. तेच तर म्हणतो ना, तिला काय लाच सहन होती का नाही? आमच्या दोघा नवरा बायकोच्या मनामध्ये हिटर गरम करायची. आता हिटर आणलाच कोण? मला माहित नाही, पण लोक तापते तम्मी तापते. चंद्रे जाऊ दे. बाबा काय अक्कल बिक्कल आहे का नाही? लाच सरम ठेवून नाही बाबा, कोणी पाहिजे ना? पाहू दे ना तो, मी माझ्या बायकोला मिठी मारतो. कोणा दुसऱ्याला का? चल आणि त्याचे वांगे खाले. समजत आहे ना का तुला? जेव्हा पाहिला तेव्हा नाही का? जाऊ दे. मी का ना आता दारू पाणी सोडलो. आता एक काम करू, कोणतं काम करू? मी कोणत्या तरी नाही का रोजी रोटीला जात जाईन. हो, रोजी रोटीला जाईन आणि मग मला नाही का पगार पाणी भेटला का आपण कुठेतरी फिरायला जाऊ. एक काम करू, आपण रावणवाडीला जाऊ. रावणवाडीला जाऊ, मग आम्ही दोघे जण जाऊ ना. त्याला सुनसान जागा दिसली. नाही बाबा, नाही जाऊ. नाही कुठं जाऊन तर कुठं जाऊन कोण जाऊन तर आता मला का माहिती सांगा ना तुम्ही कोण जाऊन? चंद्रे बसून जाऊ नाही, मोठ्या मोठ्या मासरे राहतात ते नाही जाऊ पप्पा. एक काम करू का, त्या कोरंबीच्या पायावर जमून का? नाही
असतो सारखं कोणी जमता मस्त जवान जवान पोरं जातात ना कोटी हो गोव्या लेखाने जातात ना तिकडे जाऊ ना आम्ही गोव्याला? हो अरे वा जमला गोव्याला जमला जमला ना, जाऊ ना. हो, तिथं कपड्याचा खर्च कमी आहे तिथं जाऊ. अजिबात कपड्याचा खर्च कमी आहे जाऊ अहो तुला माहित नाही का नाही, नाही. अहो तिथे छोटे छोटे कपडे राहते आणि मग ते त्या रेतीमध्ये यू कॅन गो नो हे कोणती भाषा हो मा सुशी तुला भाषी नाही म्हटलं तुम्हाला अहो तुला का शिव्या देते असं वाटतं का हो ते शिव्या नव्हे मग काय अहो त्या पांढऱ्या लटाईच्या त्या बाहेर आहेत ना हा, त्या मग त्या रेतीमध्ये वगैरे अशा दोन चार जण अशा एक बघा अशी ती आणि कोण शिकतो मी तुम्हाला काय आपली भाषा आहे कोणती होत अशी नाही तर बाबा आम्ही नाही जाऊन का नाही 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 जाऊन कारण का तेवढ्यात लांब जायला आपला खर्च बहुत आहे हो, हा? हो. तर एक काम करू आपला पगार वगैरे झाल्यानंतर झाला, हा. काय, पगार म्हणलो ना मला एक गोष्ट कोणती आठवली गोष्ट आठवली मी त्या सकाळी त्या गल्लीतून येत होतो म्हणजे तू माझ्या समतीकडे नाही गेलो तुझ्या सवतीकडे येऊन जाऊन सवतच काढते म्हणजे त्या गल्लीमधून गेला का सवतीकडे जाणं होतं का? आणि केलोय असे तर त्या हप्त्यात मी एक कुठून वापरायचं. चान्स मारी ना आता पेला गेलास ना तुझी नदी पिचकल्याशिवाय नाही ना नाही तर नाही तीच कसं माणसाने काही ठेवलीच नाही पण तुला सांगतो चल हा, त्या गल्लीतून आलो ना ते तर एक बेवळा होता हा. आता त्याला तलप आली असेल त्या गुडघेने मागलं नसेल तर ते गुडघे म्हणते आणि जुनी उदारी दे म्हणते मग आता नवीन घे म्हणते आता मला माहित आहे अवा माझा पगार तर होऊ देव म्हणते मग घे ना तुझे म्हणते पगार होऊ दे म्हणते नाही तुझी घंटी वाजेल असा तो म्हणे म्हणून त्याच्या त्या गोष्टीवर मला आठवला का बघ माझा जर पगार झाला ना बघ मी मस्त घंटी वाजवी तुझी नाही तिची नाही तिची नाही नाही जाता हो मी मनातल्या मनात तुझीच घंटी वाजली काय म्हणजे माहिती आहे का तुला अरे आजच माझा झालाय पगार आजच माझा झालाय पगार घेईल रोक नको उधार गोष्ट पटलीन चटकन उठली गोष्ट पटलीन चटकन उठली अशी कथा मी गाजवली अहो रात्री अंतीची अहो रात्रीच्या अंतीची जेव्हा घंटी मी वाजवली अहो रात्रीच्या अंतीची जेव्हा घंटी मी वाजवली आजच माझा झालाय पगार आजच माझा झालाय पगार घेईल रोग नको उधार गोष्ट पटलीन चटकन उठली गोष्ट पटलीन चटकन उठली अशी कथा मी गाजवली अहो रात्रीच्या अंतीची जेव्हा घंटी मी वाजवली अहो रात्रीच्या अंतीची जेव्हा घंटी मी वाजवली माझ्या संग पाऊल मला ती झाली दंग घरात घुसलो न खात्यावर बसलो घरात घुसलो न खात्यावर बसलो लई गोष्ट मी सजवली अहो रात्री
रात्रीत अंटीची अहो रात्रीत अंटीची जेव्हा घंटी मी वाजवली अहो रात्रीत अंटीची जेव्हा घंटी मी वाजवली गोष्टीच चांगलं नाही नाही म्हणता चांगलंच रंगलं मध भोवणारी तिची म्हातारी मध भोवणारी तिची म्हातारी तीन पर्वत निघावली अहो रात्रीच्या अंटीची अहो रात्रीच्या अंटीची जेव्हा घंटी मी वाजवली अहो रात्रीच्या अंटीची जेव्हा घंटी मी वाजवली आजच माझा झाला पगार आजच माझा झाला पगार येईल लोक नकोदार गोष्ट पत्नीला चटकन उठली गोष्ट पत्नीला चटकन उठली अशी कथा मी गाजवली अहो रात्रीच्या अंटीची अहो रात्रीच्या अंटीची जेव्हा घंटी मी वाजवली अहो रात्रीच्या अंटीची जेव्हा घंटी मी वाजवली ला 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 आता तुला पाहुली जीव तोसला वाळू आरती बायको तुला का अरे बैठण्यास आले 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 पाहिजे पावड्याला सांग ना. बाबा तुला पाहिजेस का पाहिजे बघ का म्हणते नाही मला वाटत ना काहीतरी गडबडच आहे. तो जगदीश मामा पाहिला पावड्याला जगदीश काका पाहिजे जगदीश का माझा मामा मामा आपल्याकडे काय फाटले का काय हे आमच्या घरचे कवलं बरोबरच आहे इकडचे कवलं बरोबरच आहे थोडस तुमची रकला दिसते नाही बरोबर आहे काहीच नाही फुटला हो फुटला तुझा कपाळ पाहिला माझ्या डोक्या फुटलं तर हो नाही फुटला काही रगत नाही लागला नाही हो नाही फुटला दाखव मी कोणी फुटला का आता काय दाखवतेस दाखव तुला पाहिलं बेवड्या हा तुझा सोना हा तुझा हा तुझा सोना हा त्याचे ठेव हा तुझा मला फोट लागे त्याचे बाजूला कोण होते त्याने ठेवला हा बरोबर तो सगळं कोणी नाही तू चाललास हा नक्की कोणीतरी माझ्या दुश्मनाचा कामावर कारण का आपण राजकारणी माणसं करतो राजकारणी लोकांचे दुश्मन बहुत आहेत हा विरोधी पक्षवाद्याचा काम मला फसण्यासाठी मी म्हणतो
मला माझ्याच घर भेटला का बे? त्या कचरा कुंडी समजतं का बे माझ्या घराला? हाताला काही आणून फेकता हा समजतं का बे? चंद्रकांत टकलेच्या घर म्हणजे तुझा नाही हा नाही हो नाही तुझा नाही. खरंच नाही का तुझा नाही हो. खरीच नाही तुझा पाय असं होऊ शकते पाय पाय चंद्रू तुला सांगतो चंद्रिका असं होऊ शकते कोणा तरी वैर की दुश्मन आहे ना का एक काम केलं हा तुझा झाडू पकडला हा आणला इथं आणि असा दाबला दाबला मग तू हा झाडू पकडलीस आणि झाडता झाडता हा बुदुकला पडला बुजुकला रे तुला काही लासर आहे का नाही काय? तुला काही लासर हा टिल्लू तू घरामध्ये आणला आणि मला सांगता दारू सोडलो दारू नाही पे कुत्र्याची शेपूट फुकणीत टाका का फुंकणीत टाका वाकडी तर वाकडीच राहते आता कोणता हो म्हणा तर शिधी राहते म्हणून अशीच राहते वाकडी बोलतात बेसरम माणूस आहे तू तुला किती सांगू अक्कल नाहीये दे ना आता मीच देतो थांब पिऊन टाकतो दारू नको नको चांद्रे बाबा ना चांद्रे मला तर वास सांगणार नाही हो वाचन नाही हो चंद्रे ये 9 महिलाओं के लिए हो केवल पुरुषों के लिए है लावा हात चंद्रे नव्हे होते माझे चंद्रे आता नाही का आजकाल मुले तू मस्त आवडते तिकडे दूर राह हो पेलोय नाही तरी का वाचत काय तुझी मट्टी नाही हो नाही दूर राहायचं पाहतो का चालत जाऊ असं काय खेळतात अंगाले चालत तो खेळून आपलं दूर राह तिकडं दूर जाऊन तर मग थंडी झाली परत का नाही त्या थंडीमध्ये तुला काय नाही ते भगवान उचलले लवकर मला सांगतेस ना का नाही त्याला मी मेल्यावर मला व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल म्हणजे मग मला स्वप्न दाखवतो मला पहिले बोलू दे ना बोलू दे ना मी नाही बोलत आहे. नाही बोलत का नाही बोलत आहे. काय बोला नाही बोलत एवढी तावात आलीस का तू ताव आणलास एवढा माले तर तूही मला ताव आणलीस आता अजिबात नाही बोलत मी नको बोलू नका नको बोलून तर तू नको बोलू ना लगत नाही का माझ्याशिवाय त्याशिवाय कोणता अर्थ माझा असं का असं का कसं म्हणजे का कसं म्हणजे मला एक सांग घरामध्ये सरला पेटला कोण आणून देतो तुला कोण आणून देतो सांग ना घरामध्ये रांधून कोण देते तुला आणून देत असेल ना तो पण मला एक सांग वांगा सरला मिरची सरला काही सरला आणून कोण देते तुला आता आणून देत असं का झाला तुला रांधून कोण देते मी आता आणून देते तर काय झालं माझ्या घरी आणून देतेस ना तो हो बापरे येते सांगते येते हो म्हणणं काय तुझा बोलू नको माझ्यासोबत माझाही तोच म्हणला नको बोलू तुम्ही नको बोलू तू नको बोलू एवढा नाही तर पहा ना हा चंद्रे. निसर्ग माणूस अव काय म्हण का किती जगला कर पण एक ना एक दिवस तुझा तेल माझा मीठ तुझा पीठ माझा तिखट असं केल्याशिवाय होते तुझा तेलही नाही लागे तिखटही नाही लागे मीठही नाही लागे मग का अल्लूनच खाशील का चंद्रे 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 मेली चंद्री मेली केव्हा कशी मेली असं रे देवा माझी चंद्री कशी होती तर मला गुटगुट दारू पाहिजे दारू पेल्यावर मला चकना दे चकना दिल्यावर माझ्या पक्के अंगभर झाले का तो शक्काच्या शक्कत हो नाही मरत ना पण पाय तू जेवढी तावात आलीस ना मी तेवढं तावात आलो असं कसं हो म्हणजे का मला का तू भेव समजलीस नाही बोलत अजिबात नाही बोलत नाही बोलत ना नाही बोलत मी मोठी बशीन ढकलू नको
बोलू चंद्रिया भाऊ चंद्रिया भाऊ अरे बाबा दुष्काळात 13वा महिना चंद्रिया भाऊ याला काही तापा आले आमच्या काय तुझा तो येतो माझ्या तो येतो माझ्या बॅटिंग करतेस का बॉलिंग करतेस काय चंद्रिया भाऊ काय इष्ट पेटवायला पेटवीन म्हणलं पण पक्काशीच ना दिसते का हिटर ताप चंद्रिया भाऊ किती दिवसाचा फुगारा हो का हा तिने विचारणं का मस्त सांगते रंगव रंगव का तुला लाव लाव सणाई चांगली पटायत आहे मॅडम किती दिवस झाले अबे बैठाळा ते का गरोदर आहे का बे तिला किती दिवस झाले काय अकेलीला बोलत झाला तसा नाही टाकले भाऊ तसा नाही आहे मॅडमचं आता तुमचं लग्न झालं ना हो. मग कशाला भांडता आता तुम्ही हो. प्रेमानं राहा ना लहानच्या प्रेमाला भेटते ती लग्न झालं मान्य करतो एवढे दिवस झालं लग्नाला पण तिला विचार एक तरी पोरगा माझा आहे का मला कधी पोर होते तुला कसं परवडते माणसाला पोर होते हो भाऊ बरोबर आहे कोणाचा आहे का नाही मॅडम माणसाला नाही झाल्याची पोरं नाही पाहिलं तुझाच माझ्या भावना ओळखलं ओके ओके पण बरोबर नाही मॅडम तुमचा हा तुम्हाला पाहणं कसा बोलते सांगा कसे पोरं बारं होती दिवसभर ढोसला ढोसला रातभर तुला झोपणार तुला मस्त पोरं होतील थांबा भाऊ बरोबर आहे हे म्हणते ना दिवसभर तुझा ढोसला झोपला पण त्याचाही शास्त्रीय कारण आहे माझ्याजवळ कारण म्हणजे तुला माहित नाही का ह्या कोरोना काळामध्ये मागच्या सरकारनं नियम काढला होता सगळे जण सोशल डिस्टन्स ठेवा म्हणून तो डेंडेंग नव्हे डिस्टन्स असेल जो काय असेल तो काय असेल पण त्या नियमाचं पालन करत होतो होता नियम पालन करनेवाला म्हणून देशीचे घुट्ट मारत होता घुट्ट पेले कसा बाप्पा पान हा चंद्रकांत भाऊ मोकट सांड हे बाईकान तुले मोकाट सांड बनन हे बाई हे मला मोकट सांग म्हणाल तू मोकट सांड आज यायचा झगडा पेटवतो मले मारला होतास माझे कपडे फाडला होतास आता तुझे कपडे फाडायला लावतो खुदा गेले खुदा भाऊ तू काय भेटतेस आईले चिपुरा गेला रे बापा गेले माझ्या बावा झगडा पाहिन म्हणलो काय झगडा केला बाबा माझा आपल्या कामात चालायचं हो आणि आठवडा होता म्हणून हे वाटली मॅडम दिसत्या वारल्या बोलल्याची मोठ्या सुचवल्या बाबा नाही अवजू मी आता मी येती नाही अवजू आणि घरी नाही अवजू भाऊ भाऊ
काही दया ठेव का घरात नेऊन फाडला तर फाडला आणि आवाजी लावला भाऊ माझ्या काही तर दया ठेव ना भाऊ. मी दया ठेवतो ना पण हिला दया ठेव मला ह्या वारलीला मारली मलाच मारे तू हा पण डोले वाला हा मिट्टू आया नको हा येणे का तू आया नको. आम्हाला तुझं नाव सांगतो सांग जगदीश मामाला सांग ना का करता तुम्ही मॅडम तू गे राजी त्याने स्वतःला मनेच खुलता बरोबर नाही तुमचं. मी बाबू आहो या ग्रामपंचायतचा काही घंटा हो का मंदिरातली कोणी वाजवा बरोबर नाही तुमचं भाऊ बरोबर नाही कोणी घंटी वाजवता बाबा माझी घंटी बहुत महागाची आहे माझी. कायची मागायची बा आता झगडू नका आता झगडू नका आणि हो तुम्ही शक घेता ना मॅडम शक घेता आमचा हो मॅडम आजच्या दिवशी तर राहा पण नारळी पौर्णिमेच्या दिवशी माझ्या घरी या. या, 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 या. पौर्णिमेच्या दिवशी घरी आलो समजला बे तुझा समजला त्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र मोठा राहते ना आणि त्या मोठ्या चंद्राच्या उजेडात तिचा चेहरा पाहायला भेटते टप्पा मस्त टप्पा पैताण माणसा नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी मला राखी बांधायला ये म्हणलं. म्हणजे बहीण भाऊ चंद्रे चंद्रे पोजारामा पोजारामा त्याला लागते तुले 60 रुपये माग ना 60 रुपये हो मग जातो मी तिकडे काय म्हणता भाटो काही नाही म्हणजे चालवता आपली ऑटो मोडून जाईल ही ऑटो. त्यांना खर्चीची मी काय म्हणतो मॅडम म्हणाले आता बा असे झगडू नका नाही नाही आणि गावाचा विकास करा हा. आणि ते पर्सेंटेज खाणं बंद करा. आता या पुलातले 3 लाख त्या नालीतले 1 लाख त्या विहिरीचे 2 लाख फक्त नाही पाहिजे त्या एका गुरुकुलाचे नाही तर माझ्याकडे 2000 रुपये लोक खावा बाबा गरीब माणसाची कशाला खातात. नव्हतो खात त्याने मला सरपंच आहे म्हणून समजला आणि माझ्याकडे केला तर मी करशील का धंदे तू नुसत्या बेवड्यासाठी नको लुटा बाबा. आता नाही करत आणि आता दारू सोडून द्या तुम्ही अजिबात हो. आणि कामाला लागा हो. पाळणा हल्ला पाहिजे नाही तर घ्या एकावर एक 11 राजे 2 वर्ष थांबा हा याने कसं म्हणता हा हम दो हमारे दो. आणि मॅडम तुमच्या नवऱ्यासाठी मी काय गिफ्ट आणले बघा राण्याजी बघा 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 दाखवा बघा बघा छान छान कपडे आणले आहेत मी त्याच्यासाठी. अजून मी काय म्हणतो आता रेनकोट दिन आणायचा पाऊस नाही आणायची पाण्याचा कोटी हे घालून बघा काय शर्ट तुमच्यासाठी हा घालून बघा घाला 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 काय दिसेल तुम्हाला काय दिसेल माझ्या साड्याला हो सोयऱ्या एका चेष्टा करायची वेळ आहे का अरे चुकून झाली हे चुकून झाली. पोरांसाठी हो तुमच्या बरं, चिंता करू नका अजून शर्ट आहे असं का शाहरुख खान अरे वा 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 बघा, घालून. चंद्री माझ्याकडे पाहतच हा बघा 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 काय शर्ट आहे बापरे बघा बघा घालून बघा आहा एक नंबर शर्ट हा हा घाला घाला हा हा घाला मला का अंगणवाडीतला पूर्ण समजला थोडा बाहेरच नाही का अवस्था कशी नाही कपडे आणतेच कसे चुकून झाला चुकून झाला. भाटो आता हा घाला 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 अरे वा सुंदर शर्ट चंद्रे आहे माझ्या आवडीचा हे नव पाहू लागलं हो. माहिती का हे नव नेसवून दिलं हो. नेसवून दिलं. नेसलं नाही आता बाबे काच्या नकाशा हो बे श्रीलंकेचा ते जळली होते त्या शेतीने लागला बोलू लागला त्याच्या काय मजा करायची काय पद्धत आहे का नाही? अरे भाटो म्हणजे एवढी मजा करावीच लागते ना आधी कसं आहे माझा संसार तू माझा परिवार तिकडे दूर राहते त्याच्यामुळे थोडं केली मजा आणि हो आता माझी बदली झाली आहे हो मोठ्या दवाखान्यामध्ये जिल्ह्याच्या
चंद्रे जमला दवाखान्यामध्ये ड्युटी लागली म्हणते आपण नाही का हप्त्याच्या हप्त्याला तपासणी करत जाऊ आणि त्या डॉक्टरला विचारत जाऊ का आपल्याला बाई होईल का बापू होईल म्हणून. हो बाई बापू झाले ना त्याले गोड्या औषध तिकडच नेऊ आणि त्याले नाही का लस लावतात ना लस त्याही तिकडच तसं तर नको. अरे पैताडे मला विचारा तरी बदली कोणत्या दवाखान्यात झाली ते कोणत्या राव कासराचं? विचारा कोणत्या